ओम नमः शिवाय. परमपूज्य आई लिखित परमार्थ मार्गदर्शन भाग पहिला. गोपाळकाला. गोष्ट 65. सुबुद्धी नावाचा एक राजा होता. त्याच्या राणीचे नाव दुर्बुद्धी आणि प्रधानाचे नाव अविचार असे होते. राणीचे व प्रधानाचे अत्यंत सख्य होते. एके दिवशी त्या उभयतांनी एकमत करून राजाची हजामत करणाऱ्या सुधीर नावाच्या न्हाव्याला एकांतात बोलावून घेतले आणि अमक्या दिवशी हजामत करता करता राजाच्या गळ्याला जर वस्त्रा लावशील तर आम्ही तुला 1000 रुपये बक्षीस देऊ असे सांगितले. न्हावी अगदी काकुळतीला येऊन म्हणाला, धनी, मी हे काम केल्याने काय होईल? माझ्या आजोबापासून आजपर्यंत असलेला येथील अन्नाचा ऋणानुबंध कायमचा तोडला जाईल. याकरिता हे काम तेवढे सोडून दुसरे वाटेल ते काम मला सांगा, मी ते करण्यास तयार आहे. न्हाव्याच्या बोलण्याने प्रधानाला राग आला. तो म्हणाला, उद्यापासून 3 दिवसात मी सांगितलेले काम केलेस तर बरे, नाहीतर तुला मी जिवंत ठेवणार नाही. आता येथून चालता हो. तेव्हा घोर संकटात पडलेला न्हावी तेथून निघून गेला. दुसरे दिवशी राजा शिकारीला गेला तेव्हा तो विश्रांतीसाठी तारका नदीच्या काठावर असलेल्या एका वृक्षछायेत जाऊन बसला. त्यावेळी बाजूच्या वृक्षछायेत एक साधू बसला होता. समोर एक बगळा आपली चोच वरचेवर पाण्यात बुडवून दगडावर घासीत असे आणि मासे दिसले की गट्ट करीत असे. ते दृश्य पाहून किस किस ऊपर लगाया पानी, तुम्हारे दिल की बात हम जानी असे साधू म्हणाला. ते ऐकून राजाला वाटले की हे वाक्य ज्या अर्थी साधूच्या तोंडून आले आहे त्या अर्थी हे बहुमोलाचे आहे. ताईताप्रमाणे ते कंठात धारण केले असता आपल्यावर येऊ पाहणाऱ्या संकटापासून सहज रक्षण होईल. अशा विचाराने राजाने त्या वाक्याचा जप सुरू केला. दुसरे दिवशी सुधीर नेहमीप्रमाणे राजाची हजामत करायला आला. त्या दिवशी तो प्रधानास आज आपण ते काम करीनच असा विश्वास देऊन आला होता. कामाला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे पाणी लावून तो वस्त्रा घासू लागला. इतक्यात सवयीप्रमाणे राजाच्या तोंडून साधूचे ते वाक्य बाहेर पडले. ते न्हाव्याच्या कानी जाताच आपल्या मनातील विचार राजाने ओळखले. अशा समजुतीने तो थरथर कापू लागला आणि सरकार, खरोखर हे अघोर कर्म करण्यास मी नाकारले होते, परंतु राणीसाहेब आणि प्रधानजी हे दोघे काही केल्या मला सोडीनात. त्यामुळे अगदी नाईलाजास्तव या कामाला मी प्रवृत्त झालो. मला क्षमा करा, आपणच माझे मायबाप आहात असे म्हणून न्हावी अत्यंत नम्रतापूर्वक राजाचे पाय धरून घळघळा रडू लागला. विचारांती खरी हकीकत जेव्हा राजाला समजली तेव्हा साधूचे वाक्य जर माझ्याजवळ नसते तर मला आज खचित प्राणास मुकावे लागले असते असे त्याला वाटले. त्याने साधूचे आभार मानले आणि न्हाव्याला 7 पिढ्या पुरेल इतके द्रव्य बक्षीस देऊन राणी व प्रधान यांस शिक्षा केली. तात्पर्य: चंदनाला जसे हीन अंग असते तसे साधू सर्वांग पवित्र असतात. त्यामुळे त्यांचे वचन सर्वत्रांना सर्व प्रकारे सुखदायीच होते. श्री गोपाळ कृष्ण महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय.